तर आपण सुरुवात करूया आपण जिथे आहोत तिथपासून. म्हणजे आपण कुठे आहोत? तर आपण या मनाच्या स्तरावर आहोत. म्हणजे आपलं मनुष्य म्हणून वेगळेपण जे काही असेल तर ते वेगळेपण, प्राण्यांपासून असलेलं आपलं वेगळेपण हे आहे की आपल्याला बुद्धीची देणगी दिलेली आहे प्रकृतीने, निसर्गाने, आणि ते त्याचं व्यवच्छेदक लक्षण आहे. ठीक आहे. तर्कबुद्धी असं आपण ज्याला म्हणतो. आणि ह्या बुद्धीच्या आधारावर, ज्याला पूर्णयोगाच्या परिभाषेमध्ये आपण विचारी मन, थिंकिंग माइंड असं म्हणतो, हे जे थिंकिंग माइंड आहे ते मनुष्याचं वेगळेपण आहे. आणि त्याच्या आधारावर मनुष्याने आत्तापर्यंत आपण पाहतो ते सगळे चमत्कार जे केलेले आहेत ते ह्या बुद्धीच्या आधारावर केलेले आहेत, तर्कबुद्धीच्या आधारावर केलेले आहेत. म्हणजे अगदी चंद्रावर पाऊल ठेवणं असेल, मंगळापर्यंत जाऊन पोचणं असेल, सूर्याचा आपण वेध घ्यायला आता पाहतो आहोत ते असेल, किंवा आत्ताच्या काळामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी ज्या सगळ्या गोष्टी घडू पाहता आहेत, जे सगळे आमूलाग्र जीवन बदलून टाकेल अशी क्षमता ज्याच्यामध्ये आहे, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एक प्रकारे जो चमत्कार आहे तो मानवी तर्कबुद्धीचा चमत्कार आहे. आपण हे सगळं पाहून खरोखर मनातून थक्क होऊन जातो. कारण आपल्यापैकीच कोणीतरी हे सगळे शोध लावलेले आहेत. आता इथे आपण जो विचार करतोय तो व्यक्ती म्हणून तुमचा किंवा माझा असा विचार करत नाही आहोत, तर एकंदर मनुष्य ह्या दृष्टिकोनातनं आपण जेव्हा विचार करतोय तेव्हा आपल्यामधलेच काही प्रगत असलेले जे जीव आहेत ते त्यांच्या बुद्धीच्या आधारावर हे सगळे अगदी चमत्कार सदृश्य ही सगळ्या गोष्टी करू पाहता आहेत. आणि आपण थक्क होऊन जातो. परंतु श्री अरविंद म्हणतात की हे म्हणजे सर्वस्व नाही. मनुष्य जे काही करू शकतो ते इथपर्यंतच त्याची धाव आहे का? तर निश्चितपणे इथपर्यंत थांबण्याचं कारण नाही. त्याच्या पलीकडच्या ज्या चेतनेच्या श्रेणी आहेत, म्हणजे ह्या ज्या सगळ्या श्रेणी आहेत, ह्या श्रेणींपर्यंत मनुष्य प्रयत्न करेल, साधना करेल, योगमार्गाचा अवलंब करेल तर जाऊन पोचू शकतो. हे श्री अरविंदांनी आपल्याला सांगितलेलं आहे. श्री अरविंदांनी जी योगामध्ये जी भर घातलेली आहे त्याचा इथे महत्त्वाचा संबंध आहे. अगदी थोडक्यात, अगदी एक वाक्यात सांगायचं झालं तर मनुष्य हा उत्क्रांतीमधील शेवटचा टप्पा नाही, तर तो एक संक्रमणशील जीव आहे. आणि मनुष्याच्या पुढे सुद्धा अजून एक जीवयोनी उदयाला यायची आहे. तिचं नाव अतिमानव म्हणजे सुपरमॅन असं असेल, असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे अतिमानसिक जीव उदयाला यायचा आहे हेही त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे जे काही पुढे उदयाला येणार आहे त्याच्या तयारीसाठी आपलं आत्ताचं हे मानवी जीवन आपल्याला उपयोगात आणायचं आहे का, हा प्रश्न मदरनी इथे विचारलेला आहे. तर ज्यांना असं वाटतंय की खरोखर आपण यासाठी आपलं जीवन उपयोगात आणावं, त्यांच्यासाठी आता हा आजपासून सुरू होणारा जो विचार आहे तो प्रामुख्याने त्यांच्यासाठी आहे. आणि त्याच्याशी संबंधित ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्याचा आपण आत्तापर्यंत विचार केला. आता आपण आपलं मनुष्यत्व ओलांडून पलीकडे जाण्याचा विचार आजपासून करायला सुरुवात करणार आहोत. तर इथे आधी आपण आकृती जी काढली आहे ती विचारात घेऊया. बघा, मानवी देह आपण सप्तचक्रांमध्ये विचार केलाय त्याप्रमाणे ब्रह्मरंध्र हे आहे आणि त्याच्यावरती सहस्त्रदल चक्र आहे. बाकी देहांतर्गत जी चक्र आहेत त्याचा आत्ता विचार आपल्याला करण्याचं कारण नाही. ब्रह्मरंध्र ओलांडून पलीकडे गेल्यानंतर चेतनेच्या ज्या सगळ्या श्रेणी आहेत ह्या सगळ्या श्रेणींचा अत्यंत तपशीलवार,
अतिशय बारकाईने आणि नेमकेपणाने विचार श्री अरविंदांनी हा प्रथमच एवढा केलेला आहे असं आपल्याला लक्षात येतं. आपल्याला आत्तापर्यंत माहीत आहे ते म्हणजे आपलं मानवी मन आणि अध्यात्म मार्गावरनं आपण प्रगती करायला लागलो की आपला संपर्क कुठे येतो, कोणाशी येतो, तर सच्चिदानंदाशी आपला संपर्क येतो. हे आत्तापर्यंत आपल्याला ज्ञात आहे. परंतु श्री अरविंदांनी जी योग मार्गामध्ये भर घातलेली आहे, तत्वज्ञानामध्ये भर घातलेली आहे, ते त्यांचं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या चेतनेच्या ज्या सर्व श्रेणी आहेत हे प्रतिपादन श्री अरविंदांनी केलेलं आहे. तर त्यातला पहिला जो टप्पा आहे म्हणजे आपण आपलं सामान्य मन ओलांडून जेव्हा पलीकडे जायला पाहतो तेव्हा आपला पहिल्यांदा जो टप्पा लागतो तो आहे उच्च मन. त्याला इंग्लिशमध्ये हायर माइंड असं म्हणायचं. त्याच्यानंतरचा टप्पा म्हणजे प्रकाशित मन, इल्युमिन माइंड. त्याच्या पुढे अंतस्फूर्त मन म्हणजे इंट्युटिव्ह माइंड. त्याच्यानंतरचा टप्पा आहे अधिमानस म्हणजे ओव्हर माइंड. त्याच्यानंतरचा पुढचा टप्पा आहे अतिमानस म्हणजे सुपर माइंड किंवा सुप्रामेंटल असं ज्याला त्यांनी म्हटलंय ते सुपर माइंड. अतिमानस त्यालाच मराठीमध्ये विज्ञान हाही शब्द प्राचीन तत्वज्ञानामध्ये वापरला गेलेला आहे. आणि त्याच्या पलीकडे ज्या श्रेणी आहेत त्या सच्चित आनंद म्हणजे अतिमानसानंतरची पुढची श्रेणी आहे ती आनंद, मग चित आणि मग सत. अशा त्या 3 श्रेणी आहेत. आत्ता आपण इथे सोयीसाठी म्हणून त्या 3 श्रेणींचा एकत्रित विचार केलेला आहे. आणि आपण जेव्हा साधनेचा अवलंब करायला लागतो तेव्हा पहिल्यांदा जेव्हा आपण आरोहण करायला लागतो, आता आरोहण आणि अवरोहण या संकल्पना आपल्याला माहिती झालेल्या आहेत. आपण जसजसे ऊर्ध्वगामी होत जातो तसतसे साधकाला हा अनुभव येऊ शकतो की आपण आपल्या शरीराच्या पिंजऱ्यामधून बाहेर पडू शकतो आणि वर वर जाऊ शकतो. हे साधनेच्या दरम्यान घडू शकतं किंवा दैनंदिन जीवन जगत असताना सुद्धा व्यक्ती ऊर्ध्वगामी होण्याचा अनुभव घेऊ शकते. हे जे काही आहे ते ऊर्ध्वगामी होत असताना तिचा पहिला मुक्काम कुठे पडतो? गिर्यारोहणाच्या भाषेत आपल्याला बोलायचं झालं तर त्याचा बेस कॅम्प कुठे आहे? तर बेस कॅम्प आहे तो म्हणजे उच्च मन. आपला पहिला मुक्काम आपण शरीराची कुडी म्हणतो आपण त्याला. शरीराची कुडी ओलांडून जेव्हा आपण पलीकडे जातो म्हणजे सेल्फ एक्सीड होतो तेव्हा आपला पहिला मुक्काम असतो तो उच्च मनामध्ये असतो.